नमस्कार मंडळी. आज सकाळची सगळी कामं लवकरच झाली होती, त्यामुळे म्हटलं आज टाईम आहे तर लाडू बनवून घेऊयात, जे की मला बरेच दिवसापासून बनवायचे होते. त्याचीच तयारी मी इकडे करत होते. मी बनवत होते अळीवाचे लाडू. तसे हे लाडू बनवायला खूपच सोपे आहेत, पण मी पहिल्यांदाच बनवत होते. त्यासाठी मी ओलं खोबरं आणि गूळ कट करून घेतला. एक संपूर्ण नारळ आणि आवडेल त्या प्रमाणात गूळ. मी ते कमीच गूळ वापरला होता. पॅनमध्ये मी 1 चमचा तुपात 100 ग्रॅम अळीव भाजून घेतले. चांगले तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आणि तेवढंच पाणी घालून ते अळीव अर्धा तास तरी भिजत ठेवायचे. तोपर्यंत मी इथे ओलं खोबरं हलकंसं लाल होईपर्यंत भाजून घेतलं. खोबरं चांगलं भाजून घेतल्यामुळे लाडू लवकर खराब होत नाहीत. आणि मग त्यामध्ये अळीव घालून घ्यायचे. अळीव आणि खोबरं छान मिक्स करून घेतल्यावर गोडीला हवा तेवढा गूळ घालून घ्यायचा आणि सगळं एकजीव करून घ्यायचं. माझं हे काम चालू होतं तर हे खालून आवाज देत होते, वृषाली पाऊस येतोय, माझा रेनकोट घेऊन ये खाली. मी म्हटलं माझं हे काम चालू आहे, मी खिडकीतून फेकते, तुम्ही कॅच घ्या. हे म्हणाले बरं बाई टाक, घेतो मी कॅच. हे मिश्रण चांगलं लाडू वळता येतील इतपत परतून घ्यायचं आणि हवे असतील तर ड्रायफ्रूट्स घालू शकता. मिश्रण थंड झाल्यावरच लाडू बनवून घ्यायचे. आणि इथे तयार आहेत माझे अळीवाचे लाडू. कशी वाटली लाडूची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कसे बनवतात तेही मला कमेंट करून सांगा. आता संध्याकाळी मला जायचं होतं भाजीपाला आणायला. पाऊस तर प्रचंड पडत होता, पण काय करणार, घरातल्या भाज्या सगळ्या संपल्याच होत्या, त्यामुळे जावं तर लागणारच होतं. तर आम्ही तिघी निघालो होतो मार्केटला जायला. आणि इथे तर एवढी गर्दी, माणसांची गर्दी, गाड्यांची गर्दी आणि या छत्र्यांची तर वेगळीच गर्दी. कशी बशी इथे भाजी घेतली आणि भाजी घेऊन घरी येईपर्यंत तर आम्ही पूर्णपणे भिजलेलो होतो. असं वाटतं पावसात तर कुठे बाहेर जायलाच नको. घरी आल्यावर भाज्या धुवून साफ करून फ्रीजमध्ये ठेवून घेतल्या आणि आता बाकीची कामं करून घेतली. तर असा होता माझा आजचा दिवस. आणि इथे रात्रीचे 12 वाजले होते आणि आम्हाला डान्स व्हिडिओ शूट करायचा होता. तर इथे आमची प्रॅक्टिस चालली होती आणि ह्यांची काहीतरीच वेगळी मस्ती चालली होती. चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.